पुण्यात राहुल गांधी आज छात्र की गुंज या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र त्याच पार्श्वभूमीवर असाच कार्यक्रम भारतीय जनता पक्षानं विद्यापीठात ठेवला आहे. युवाची आवाज वंदे मातरमच्या समर्थनात हा कार्यक्रम होणार आहे. आणि आपण पाहू शकता भारतीय जनता पक्षाचे, भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आले आहेत. माझ्यासोबत अध्यक्ष आहेत कृष्णराज महाडिक, आपण त्यांच्याशी बोलूया. कृष्णराज, काय सांगाल? मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी येतात. आज देशभक्तीसाठी आणि प्रत्येक युवकाच्या मनामध्ये देशभक्तीची जागृती करण्यासाठी एक अत्यंत सुंदर असा कार्यक्रम पुण्याच्या सर्व युवकांनी केलेला आहे. आणि थांबून बोलू शकतो आम्ही 2 मिनिटं. आणि तुम्ही बघू शकताय की इतक्या मोठा प्रतिसाद हा खरं तर पुण्याच्या या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथं सगळेजण जमत आहेत आणि एक सुंदर प्रोग्राम आता आम्ही अनुभवायला चाललो. परंतु राहुल गांधीचा कार्यक्रम आहे, अगदी तसाच तोच कार्यक्रम इकडे ठेवला आहे. राहुल गांधीची कुठेतरी भीती वाटते म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना जमवण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला, असा एक आरोप केला जातोय. आम्हाला नेमकं भीती कुणाची वाटायला पाहिजे? ज्या व्यक्तीची अख्ख्या देशामध्ये युवकांमध्ये एक आयडेंटिटी पप्पू म्हणून आहे, अशा व्यक्तीची आम्ही घाबरत नाही. त्याचबरोबर आज हे जे युवक इथं जमलेले आहेत त्यांना वंदे मातरमचा अभिमान आहे. वंदे मातरमचा अपमान करणाऱ्या लोकांचा निषेध म्हणून हे सगळी संख्या आज इथं जमलेली आहे. आणि तुम्ही बघू शकताय कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त मुलं आजच्या ह्या कार्यक्रमाला तुम्हाला दिसतील असं मला खात्री आहे. कारण काँग्रेसनी 1 महिना त्यांचा प्रचार केलेला होता. इथं काल एका दिवसामध्ये ह्या सर्व युवकांनी मिळून हा कार्यक्रम करायचा असं ठरवलं आणि सगळेजण एकजुटीने ह्या कार्यासाठी इथं आलेले आहेत. त्या गोष्टीचा मला अभिमान. प्रश्न तोच आहे, तुम्ही म्हणता की 1 दिवसात हा कार्यक्रम करायचं ठरवलं आणि एवढी मोठी कार्यकर्ते जमा झाले. राहुल गांधींचा कार्यक्रम होतोय आणि त्याला कुठेतरी काउंटर करण्यासाठी किंवा तिकडली गर्दी इकडे खेचण्यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला, असा देखील आरोप काँग्रेस तुमच्यावर. हा माझा कार्यक्रम नाही आहे, हा युवा मोर्चाचा कार्यक्रम नाही, कुणाचा नाही. हा मुलांनी, विद्यार्थ्यांनी ठरवलेला एक कार्यक्रम आहे. युनिव्हर्सिटीमध्ये कित्येक विद्यार्थी इथं आले आहेत, अनेक वेगवेगळ्या कॉलेजेसचे मिळून इथं आलेले आहेत आणि त्यांना कुठं तर त्यांची विचारधारा ह्या देशभक्तीबरोबर आहे. देश हितासाठी आपण सगळेजण एकजूट झाले पाहिजेत ही भावना, हे विचार घेऊन सगळेजण. तुम्हाला बघा, एक पर्पज जेव्हा असते ना तेव्हा संख्या गोळा करायला लागत नाही फोन करून. हे सगळेजण तुम्ही विचार करू शकता, 24 तासात 7-8 हजार लोक गोळा करणं शक्य नाही आहे. त्यामुळं एक पर्पज जेव्हा असतं तेव्हा ऑटोमॅटिकली सगळेजण एकजूट होतात आणि आज ते पर्पज. मागच्या काही दिवसात राहुल गांधीला ज्या प्रकारे जेनजींचा वाढता पाठिंबा मिळतोय, जेनजी तरुणाई जी आहे ती राहुल गांधीकडे मोठ्या संख्येनं अट्रॅक्ट होतीये, त्याला टॅकल कसं करणार भाजपा? तुम्ही भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आहात म्हणून तुम्हाला विचारतो. पहिलं तरी त्यांना जेनजी अट्रॅक्ट होतीये ही कुठं चर्चा नाहीच आहे. तुम्ही जर आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलत असाल तर मी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आजच्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या कॉलेजेसमधनं विद्यार्थिनी फक्त उचलून आणलेले आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये ठेवले गेले आहेत. यामध्ये त्यांनी जे प्रदर्शन करण्याचं दाखवले की आम्ही युवकांशी संवाद, छात्रो की गुंज नाही, पैशांची गुंज आहे. तुम्ही बघा, बॅनरबाजीवरती करोडो रुपये खर्च केले गेले आहेत. तुम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची एवढी जर तळमळ आहे तर ते पैसेच तुम्ही विद्यार्थ्यांवरती खर्च करायला पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही खर्च करा. त्यामुळे हा सगळा दिखावा आहे. या कार्यक्रमातनं कुठल्याही विद्यार्थ्याच्या मनावरती प्रभाव होणार नाही असं माझं स्पष्ट. 40,000 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालं असं काँग्रेसने त्यांनी सांगितलं. नाही, मला नाही वाटत. हे सगळे फुगवलेले गेलेले आकडे आहेत. जर त्याचा आहे तर तुम्ही त्याचा पुरावा दाखवा, मला दाखवा कुठल्या पद्धतीने आलेत 40,000. आणि जर 40,000 आहेत तर बाहेरनं तुमच्या कॉलेजेसमधनं बसेस बाहेर पडताना का दिसत आहेत, हा सुद्धा प्रश्न मला त्यांना. अजून एक, राहुल गांधी छात्रो की गुंज या माध्यमातून 2029ची तयारी करतात असं वाटतं का तुम्हाला? 2029ची निवडणुकीची, पुढच्या निवडणुकीची? नाही, त्यांचा अजेंडा फक्त निवडणुकीपुरताच असतोय. त्यांना ते सोडून ऍक्च्युली समाजकारणाची किंवा समाजकार्याची इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये हे कुठल्याच दृष्टीने आजपर्यंत आम्ही बघितलेलं नाही आहे. त्यांना फक्त इलेक्शन आणि स्वतः त्या खुर्चीवरती कधी बसतील ही त्यांची तळमळ आहे. सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी वारंवार सांगितलंय, तुम्हाला जर इतक्या मोठ्या स्थानावरती बसायचं असेल तर तुम्हाला लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. ही खुर्ची मागून मिळत नसते, लोक ठरवतात त्या खुर्चीवरती कोण बसवतंय. त्यामुळं मला नाही वाटत या जीवनामध्ये तर त्यांना ती कधी संधी मिळेल. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे वरिष्ठ नेते मंडळी
केंद्रामध्ये सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी, राज्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जो काय आपल्या देशाचा राज्याचा विकास होत आहे यावरती युवकांचा विश्वास आहे आणि म्हणून सगळेजण आज इथं जमा. शेवटचा प्रश्न, आज कार्यक्रम आहे, त्याचं नियोजन कसं असणार आहे, कार्यक्रम कसा असेल? मीच आता ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन बघणार आहे. मला पूर्ण गोष्टी कल्पना नाही, पण मला एवढंच माहिती की एखादा रॉक बँड इथं आलाय अच्छा. आणि त्याचबरोबर ते देशभक्तीवरचे गाणे म्हणले जातील म्हणजे रॉकच्या पद्धतीने थोडं फ्युजन आहे त्यामध्ये. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी आणि युवकांशी इंटरॅक्शन, अशा दोन गोष्टी तर मला माहिती आहेत. मीच आता जाऊन तिथं बघेन. तर आपण पाहू शकता पुणे विद्यापीठात भारतीय जनता पक्षाचा खरं तर युवाओं की आवाज म्हणून वंदे मातरमच्या समर्थनार्थ म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मोठ्या संख्येनं भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते या कार्यक्रमात देखील सहभागी होण्यासाठी आले आहेत. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.